असेट साईडला आहे, इकडे 2 लाख. प्लांट अँड मशिनरी 1,50,000 आहे, फर्निचर 50,000 आहे, इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बॉन्ड मध्ये गुंतवणूक आहे 2 लाखाची, स्टॉक 90,000 आहे, डेटर्स 80,000 आहे आणि कॅश ॲट बँक 30,000. अशा पद्धतीनं हा 8 लाख रुपये यांचा बॅलन्स. त्यात एक्स लिमिटेड घेतलाय का? एक्स लिमिटेडचा स्क्रीनशॉट घेतली का सर्वांनी? हो तर वाय लिमिटेड बघा, वाय लिमिटेडचा बॅलन्स शीट आहे. शेअर कॅपिटल त्यांचं आहे 8 लाख रुपये. त्यांचाही जो जनरल रिझर्व्ह सरप्लस आहे 4 लाखाचा, सिक्युअर्ड लोन आहे 1,50,000, अनसिक्युअर्ड लोन 50,000 आहे, क्रेडिटर 6 लाख आहे, बिल्स पेबल 40,000 आहे आणि लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, पेटेंट्स आहे, फर्निचर आहे, इन्व्हेस्टमेंट इन सिक्युरिटीज आहे, स्टॉक डेटर्स आणि कॅश ॲट बँक यांचा 15 लाख रुपये त्यांची. आता इकडे लक्ष द्या सर्वांनी. ऍडजस्टमेंट देतो मी तुम्हाला. ऍडजस्टमेंट काय दिलेत बघा, 1-2 मिनिटं ऍडजस्टमेंट देतो. आता याच्यामध्ये न्यू कंपनी आहे, ऑल द असेट्स आर टेकन ओव्हर. जशी मी पहिली ऍडजस्टमेंट दिलेली होती तीच आहे, जशी या पद्धतीनं adjustment लिहिलं आहे बघा. Y लिमिटेड इज टेकन ओव्हर ऑल द असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ एक्स लिमिटेड अँड वाय झेड लिमिटेड आहे. झेड लिमिटेड आहे, एक्स वाय लिमिटेड ओल्ड आहे. झेड लिमिटेड इज टेकन ओव्हर ऑल द असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ एक्स अँड वाय लिमिटेड. सगळ्या असेट लायबिलिटी त्यांनी घेतलेले आहे. परचेस प्राइस इज पेएबल टू बोथ द कंपनीज इन इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. कॅल्क्युलेट परचेस प्राइस आणि ऑल्सो शो द बॅलन्स शीट. आपल्याला आता बघायचं बॅलन्स शीट वगैरे सगळा कसा आहे तो. सर्वांना माहिती आहे का आपण नेट असेट पद्धतीने ही परचेस प्राइस काढायची आहे. नेट असेट परचेस पद्धतीनं ज्यावेळेला आपण परचेस प्राइस काढतो त्यावेळेला पहिल्यांदा त्या दोन्हींची परचेस प्राइस आपण करत असताना बघायचं आहे की ह्याची परचेस प्राइस कशी काढावी लागेल. जसं मी तुम्हाला गेल्या कॉलम मध्ये दिलेली होती परचेस प्राइस, सेम त्याच पद्धतीनं परचेस प्राइस घ्यायची आहे. त्यामुळे ही स्लाइड घेतो तुम्हाला. आता बघा परचेस प्राइस काढतो. पहिली परचेस कन्सिडरेशन अंडर नेट असेट मेथड आहे. नेट असेट बरोबर टोटल असेट असे जे एक्स आणि वायचे आहेत. आता टोटल असेट बघा यांचे हे कोणते कोणते, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर एक्सचे. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर आहे तसंच आहे. अजून काय याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, स्टॉक, डेटर्स, बँक, हे सगळे काय आहे, हे टोटल आहे. हे टोटल असेट सगळे घेतलेले आहेत. म्हणून टोटल असेट 8 लाख रुपये जरी म्हणले तुम्ही तरी काही हरकत नाही त्याच्यामध्ये. टोटल असेट जी टोटल जी व्हॅल्यू घ्यायची आहे ती आहे तशी तुम्ही घेतली तरी चालतंय, किंवा ते असे सगळे असेट घेतलं चालेल. म्हणून हे जरी तुम्हाला नाही हे करता आलं तरी सुद्धा याची टोटल असेट घ्यायची. टोटल असेट एक्सचे किती आहेत? 8 लाख रुपये. सगळे घेतलेत ना. जर सगळे नाही घेतले तर आपण कॅल्क्युलेशन बघायचं असतं. इथं सर्वचे सर्व असेट्स घेतलेले आहेत. ऑल असेट्स आर टेकन ओव्हर, नॉट एक्सेप्ट असं काही म्हणलेलंच नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे हे जे 8 लाख आहेत आणि वायची किती आहेत बघा. वायचे टोटल असेट किती आहेत? वायचे आहेत 15 लाख. वायचे किती आहेत? 15 लाख. त्यामुळे इथे वायचे 15 लाख असेल. आता लायबिलिटी बघू आपण. याचे 8 लाख आहेत, याचे 15 लाख रुपये लेस लायबिलिटीज. आता लायबिलिटीज मध्ये मात्र तुम्हाला बघावं लागेल
या लायबिलिटीज मध्ये आता इथं लक्ष द्या सर्वांनी, इथं बघा एक्स लिमिटेड असेट सगळे घेतले, ऑल असेट्स आर टेकन ओव्हर, म्हणून लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट कंपनी, सिक्युरिटी, स्टॉक, डेटर्स, बँक 8 लाख रुपये आपण घेतलं. आता लायबिलिटीज मध्ये मात्र शेअर कॅपिटल लायबिलिटीज आहे का, जनरल रिझर्व्ह लायबिलिटी आहे काय, सरप्लस लायबिलिटी आहे का, नाही. नाही. पण आता खाली डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व्ह, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आता हे काय आहे, डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व्ह आहे. त्याच्यामध्ये काय काय आहे बघा, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व्ह आहे, त्यानंतर क्रेडिटर्स आहेत, बिल्स पेएबल आहेत, हे सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील त्याच्यामध्ये. आता हे जे तुमचं एक्स कंपनी लिमिटेडचं या ठिकाणी हे जे डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व्ह ही लायबिलिटी आहे, जी डेव्हलपमेंटसाठी असलेली रिबेट रिझर्व्ह आहे, तर तुम्हाला देणी द्यावीच लागेल. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल 3 लायबिलिटीज आहेत, कोणाच्या, एक्सच्या. वायचे किती लायबिलिटीज आहेत बघा, आता एक्सचे झाले, आता वायचे बघा. वाय मध्ये दिसते का वायचं, सेक्युअर्ड लोन, अनसेक्युअर्ड लोन, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल हे 4 लायबिलिटी. एवढ्या लायबिलिटीज तुम्हाला बघाव्या लागतील. आणि म्हणून आता आपल्याला इथं काय करावं लागेल बघा, पहिल्यांदा टाईप करावं लागेल मला इथं लेस लायबिलिटीज मध्ये बिल्स पेएबलच्या अगोदर इथं पहिले आहे काय, रिबेट. रिबेट ऑन काय नाव आहे त्याचं, डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व्ह. पहिलं काय आहे, डेव्हलपमेंट रिबेट. रिबेट रिझर्व्ह. दुसरा काय आहे त्याच्यामध्ये, क्रेडिटर्स आणि बिल्स. क्रेडिटर्स आहे, आणि बिल्स पेएबल आहे. आता एक लक्ष द्या, डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व्ह किती आहे, 30,000. 30,000 आहे, म्हणजे हा 30,000. त्यानंतर क्रेडिटर्स किती आहेत, 50,000. 50,000. आणि बिल्स पेएबल किती आहेत, 20,000. 20,000. म्हणजे अशा पद्धतीनं हे किती आहेत एकूण, 1 लाख. 1 लाख. रुपये. आता डेव्हलपमेंट रिबेट, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल. इकडे बघा तुमच्या त्या वायच्या याच्यामध्ये बघा काय काय, सेक्युअर्ड लोन, अनसेक्युअर्ड लोन दोन आहे त्याच्यामध्ये, आणि क्रेडिटर्स, बिल्स पेएबल. जे सेक्युअर्ड आणि अनसेक्युअर्ड लोन हे दोन आयटम त्याच्यामध्ये होतील वाढलेले. सेक्युअर्ड लोन तारण दिलेलं कर्ज, आणि अनसेक्युअर्ड लोन. हे कोणाचं आहे, वायचं आहे. एक्सला हे नाही आहे, एक्सला हे नसल्यामुळे इथं आपण डॅश मारू. एक्सला सेक्युअर्ड अनसेक्युअर्ड लोन नाहीये. आता इकडे बघा, इथं डेव्हलपमेंट रिबेट नाही याला, बरोबर ना, व्हायचं नाही ना, डेव्हलपमेंट रिबेट नाही. सेक्युअर्ड लोन किती आहे बघा, 1,50,000. 1,50,000. 1,50,000 हे सेक्युअर्ड लोन आहे. त्यानंतर अनसिक्युअर्ड किती आहे बघा, 50,000. सेक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड लोन मधला फरक लक्षात ठेवा. सेक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन मधला फरक सांगा. सेक्युअर्ड म्हणजे काय, अनसिक्युअर्ड म्हणजे काय, सांगते का कोण?
नाही, सिक्युअर्ड म्हणजे तारण दिलेलं, अनसिक्युअर्ड म्हणजे तारण न दिलेलं. समजते का? क्रेडिटर्स किती आहेत? क्रेडिटर्स किती आहेत? अरे क्रेडिटर्स किती आहेत? 60,000. 60,000 आहेत. आणि 8,000. 60 आणि 40 आणि बिल्स पेबल 40. 40,000. 40,000. ओके. एक लक्षात सर्वांनी येतं. अशा पद्धतीनं परचेस प्राइस तुम्हाला काढता आली पाहिजे. पहिल्यांदा त्याची टोटल बघा, आता इथं याची 1 लाख झाली, म्हणजे हे टोटल याची मायनस 1. हे 1 लाख मायनस करावं लागतील. आणि हे किती होते बघा टोटल? 3 लाख. 3 लाख रुपये मायनस 3 लाख असं होईल. म्हणजे परचेस प्राइस येईल तुम्हाला इथं आता. आता बघा, असेट झाले एवढे, ही झाली टोटल लायबिलिटीज. टोटल लायबिलिटीज आता हे परचेस प्राइस म्हणजे 8 लाखामधून हे 1 लाख गेले, म्हणजे किती झाले? 7 लाख. 7 लाख. 7 लाख रुपये या एक्सची किंमत झाली व्यवसायाची. 15 लाखामधून 3 लाख गेले, 12 लाख. 12 लाख रुपये या व्यवसायाची किंमत झाली. आता लक्षात, इश्यू ऑफ शेअर्स 10 आहेत, म्हणजे इथं किती शेअर्स येतील सांगा? एक्स ला किती शेअर्स इश्यू केले जातील? कोण सांगतंय? किती शेअर्स विक्री करायचे, किती शेअर दिले जातील एक्स ला जेड कंपनीमध्ये? 7 लाख. 70,000 शेअर. 70,000 शेअर, 70,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. आणि याला किती दिले जातील? व्हायला 12,000. हे लक्षात ठेवा. 12,000. कारण बॅलन्स शीट करताना हे महत्वाचं असतं. अशा पद्धतीनं ही काय होईल? तुमची परचेस प्राइस होईल. समजते का सर्वांना? समजलं का? दिसतंय का बघा? स्क्रीनशॉट घ्या. याची परचेस प्राइस नेट असेल मित्रांनो होईल. बघा, झालं का? 7 लाख आणि 12 लाख. झालं का? हो सर. यस. आता बघा, इकडे लक्ष सर्वांनी. आता याला काय काय करायचं असतं बघा. पहिल्यांदा आता दोन्ही कंपन्यांचे जर्नल एंट्रीज करायचे असतात. या दोन्ही कंपन्या आता काय करायच्या? बंद करायची. म्हणजे काय करायचं असतं? हा जो बॅलन्स शीट आहे एक्स लिमिटेडचा तो क्लोज करायचा आहे. म्हणून परचेस प्राइस काढल्यानंतर आपल्याला जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ एक्स लिमिटेड, लेजर अकाउंट इन द बुक्स ऑफ एक्स लिमिटेड आणि जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ वाय लिमिटेड आणि लेजर अकाउंट इन द बुक्स ऑफ वाय, अशा पद्धतीने आपल्याला करावं लागतं. आता आपण काय करायचं बघा, ऐकलं सर्वांनी. अकाउंटिंग कसं करायचं? परचेस प्राइस जर समजलं पाहिजे, तिन्ही पद्धतीने परचेस प्राइस काढायची. मी एक पहिला कॉलम नेट असेटचा घेतलेला इथं. आता आपल्याला अकाउंटिंग काय काय करायचं बघा.
अकाउंटिंग. अकाउंटिंग मध्ये पहिल्यांदा जर्नल एंट्रीज, in the books of journal entries in the books of, दिसते का सर्वांना? हो सर. एक्स लिमिटेड. एक्स लिमिटेडच्या याच्यामध्ये जर्नल एंट्रीज. लेजर अकाउंट, in the books of Y लिमिटेड, सॉरी एक्स लिमिटेड. दोन झाले. किती एक लागतं बघा, याच्यापैकी एक असतं ते. 2 नंबर, 3 आणि 4 सेम येतं, फक्त कुणाचं बदलतं ते आता. इथं 3 नंबर, 4 नंबर, इथं येतं वायच्या पुस्तकामध्ये. एक्स पाहिजे, एक्स पाहिजे, एक्स लिमिटेड. आता बघा इथं वाय लिमिटेड म्हणजे जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ वाय लिमिटेड, लेजर अकाउंट इन द बुक्स ऑफ वाय लिमिटेड. 4. आता 5 नंबर, ओपनिंग एंट्रीज ऑफ एंट्रीज इन द बुक्स ऑफ झेड लिमिटेड, न्यू कंपनी लिमिटेड. and 6 नंबरला बॅलन्स शीट आफ्टर अमलगमेशन. बॅलन्स शीट आफ्टर अमलगमेशन, अमलगमेशन ऑफ द बुद्ध कंपनीज. या पद्धतीने आपल्याला अकाउंटिंग करावं लागतं. म्हणजे पहिल्यांदा आपण परचेस प्राइस काढलं, परचेस प्राइस काढल्यानंतर तुम्हाला यापैकी एखादी या तुम्हाला प्रोसेस मधून जावं लागेल अमलगमेशन मध्ये. दिसतंय का बघा? जर्नल एंट्रीज एक्स लिमिटेड मध्ये, लेजर अकाउंट एक्स लिमिटेड मध्ये. जर्नल एंट्रीज वाय लिमिटेड मध्ये, लेजर अकाउंट वाय लिमिटेड. आणि नंतर मग काय होतं याच्यामध्ये, ओपनिंग एंट्रीज, ओपनिंग जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ वाय झेड लिमिटेड अँड बॅलन्स शीट आफ्टर अमलगमेशन. अशा पद्धतीने तुम्हाला बघायचं. आता या एंट्रीज कशा करायच्या बघा. सिंपल मध्ये एंट्रीज आहेत. जर्नल एंट्रीज करत असताना एक्स लिमिटेडचा बॅलन्स शीट क्लोज झाला पाहिजे. नंतर त्या जर्नल एंट्रीच्या आधारे तुम्हाला लेजर अकाउंट करता येईल. हे बघायचं आपल्याला. आता बघा, एक लक्ष द्या सर्वांनी. पहिल्यांदा आपण जर्नल एंट्री घेऊ. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ एक्स लिमिटेड. जर्नल एंट्रीज घ्यायच्या. हा जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आहे. डेट असेल, पर्टिक्युलर असेल, LF असेल, रुपीज आणि रुपीज, डेबिट रुपीज, डेबिट क्रेडिट रुपीज, काय असेल फॉर्मॅट आहे. डेटचं काय एवढं हे नाही, पण तरी सुद्धा आपल्याला असावी म्हणून येतो.
तर जर्नल एंट्रीज बघा इथं. समजा पहिली जर्नल एंट्रीज आहे 1 नंबरची, तारीख काही माहित नाही आपल्याला. जर्नल एंट्रीज करत असताना बिझनेस परचेस अकाउंट डेबिट एक्स लिमिटेड जे आहे, सॉरी पहिल्यांदा आता बघा, हा आपल्याला काय करायचंय, कम्प्लीट एक्स लिमिटेडचा बॅलन्स क्लोज करायचा आहे आपल्याला. म्हणजे काय इथं की सगळे असेट्स हे दिले गेले. रिअलायझेशन अकाउंट डेबिट येते का आवाज? आवाज येतो का? हो सर. हा, जर्नल एंट्रीज करत असताना काय करायचं बघा, लक्ष द्या सर्वांनी. पहिल्यांदा समजा आता आपण कुणाच्या पुस्तकामध्ये एंट्रीज करतो आहोत, कुणाच्या जर्नल एंट्रीज कुणाच्या चालू आहे, एक्स लिमिटेडच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्रीज सुरू आहे, बरोबर आहे ना? कळते का? हो सर. तर आता काय करायचं, जेवढे असेट्स घेतलेले असतील, लँड अँड बिल्डिंग अकाउंट, प्लांट अँड मशिनरी अकाउंट, फर्निचर असेल, इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे, स्टॉक आहे, डेटर्स आहे, बँक, सगळं घेतलं. यातलं काय घेतलं नाही असं नाही. जर घेतलं नाही तर घ्यायचं नसतं. म्हणजे एक्स कंपनी लिमिटेडचे सगळे असेट घेतल्यानंतर हे असेट सगळे झिरो होतील. म्हणजे हे असेट सगळे डेबिट टाकायचे. कुठल्या ह्याला? रिअलायझेशन म्हणजे आपण जसं विक्री करतो तसं ते ट्रान्सफर केले. सगळे असेट तुम्ही रिअलायझेशनला ट्रान्सफर केले, आणि म्हणून मग आपल्याला काय करावं लागेल, आता पहिली एंट्री करत असताना हे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री असेट्स, ऑल असेट्स. नावं सुद्धा लिहिलं तर चालतंय बरं का, टू लँड अँड बिल्डिंग, टू फर्निचर, टू प्लांट अँड मशिनरी, हे सगळं लिहिलं तरी चालतंय. एकूण किती रुपये आहेत? असेट टोटल किती आहे? 8 लाख रुपये. 8 आहेत ना? 8च आहेत ना? हा. 8 लाख. झाली एंट्री. ही अशा पद्धतीनं ही पहिली एंट्री होईल, याचं नॅरेशन होईल. सर आम्हाला दिसत नाही. शेअर झालं नाही का? 1 मिनिट करतो शेअर करतो 1-2 मिनिटं. एक मिनिट मोठंही करतो.